कोविड-19च्या प्रादुर्भावामध्ये रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज शैक्षणिक उपक्रम 2021-22 इयत्ता 7वीसाठी रयत प्रज्ञाशोध परीक्षा या स्पर्धा परीक्षेची तयारी आपण ऑनलाईन एज्युकेशन मार्फत घेत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचे काळजीपूर्वक निरीक्षण करून लक्षपूर्वक ऐका. घटक आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी त्यामध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2020 आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष. विद्यार्थी मित्रहो, नुकत्याच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2020 या वर्षी आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात आपण आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत. ऑलिम्पिक खेळांचा इतिहास. ऑलिम्पिक खेळांचे आयोजन जवळपास 3000 वर्षांपासून होत आहे असे निदर्शनास येते. सर्वात आधी ऑलिम्पिक खेळ ग्रीस देशातील ऑलिम्पिया या शहरात खेळले गेले. आधुनिक ऑलिम्पिक खेळांची सुरुवात 1896 साली अथेन्स, ग्रीस येथे झाल्याचे समजते, ज्यामध्ये एकूण 14 देशांनी आपला सहभाग नोंदवला होता. ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रतीक. ऑलिम्पिक्स एम्ब्लेम. खेळाची निशाणी म्हणजे एकात एक गुंतलेले 5 रंगांचे 5 वर्तुळ. हे 5 वर्तुळ 5 खंडांना दर्शवितात. निळा वर्तुळ युरोप खंड, पिवळा वर्तुळ आशिया खंड, काळा वर्तुळ आफ्रिका खंड, हिरवा वर्तुळ ओशनिया खंड, लाल वर्तुळ अमेरिका खंड. ऑलिम्पिक खेळाचे ब्रीदवाक्य. सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस. ऑलिम्पिक ब्रीदवाक्याचा अर्थ: सिटियस गतिमान, ऑल्टियस उच्चता, फॉर्टियस तेजस्विता. ऑलिम्पिक पदकांची मानके. ऑलिम्पिक खेळामध्ये मिळणारे पदक 3 प्रकारचे असतात. प्रथम विजेत्याला सुवर्ण, द्वितीय विजेत्याला रजत आणि तृतीय विजेत्याला कांस्य पदक दिले जाते. हे पदक वर्तुळाकार असून त्यांचा व्यास 60 मिलीमीटर कमीत कमी आणि जाडी 3 मिलीमीटर कमीत कमी असते. या पदकांवर आयोजक देशाचे नाव, वर्ष कोरण्यासाठी मोकळी जागा सोडलेली असते. सिल्वर मेडल, गोल्ड मेडल, ब्रॉन्झ मेडल. ऑलिम्पिक खेळ. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये असणारे खेळ आता आपण पाहूया. बॅडमिंटन, धनुर्विद्या, सॉफ्टबॉल, बेसबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, क्लाइम्बिंग, सायकलिंग, फेन्सिंग. गोल्फ, हॉकी, जिम्नॅस्टिक, कराटे, जुडो, हँडबॉल, नेमबाजी, फुटबॉल, सॉकर, स्विमिंग, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स. अलीकडे जोडलेले खेळ 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जोडलेले खेळ: ब्रेक डान्सिंग, स्केटबोर्डिंग, सर्फिंग, नेटबॉल, क्रिकेट, पोलो, रॅकेट्स, मोटर बोटिंग, लॅक्रोस,
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2020 टोकियो. 2020 मधील ऑलिम्पिक पदे मिळवणारे देश. 2020 ऑलिम्पिक इन्फॉर्मेशन इन मराठी. रँक. देश. गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ टोटल. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. गोल्ड मेडल 39, सिल्वर 41, ब्रॉन्झ 33, टोटल 113. चीन 38 गोल्ड, 32 सिल्वर, 18 ब्रॉन्झ, एकूण 88. जपान 27 गोल्ड, 14 सिल्वर, ब्रॉन्झ 17, टोटल 58. ग्रेट ब्रिटन गोल्ड 22, सिल्वर 21, ब्रॉन्झ 22, एकूण 65. ROC 20 गोल्ड, 28 सिल्वर, 23 ब्रॉन्झ, 65 एकूण. ऑस्ट्रेलिया 17 गोल्ड, 7 सिल्वर, 22 ब्रॉन्झ, एकूण 46. नेदरलँड गोल्ड 10, सिल्वर 12, ब्रॉन्झ 14, एकूण 36. आणि आपला भारत देश गोल्ड 1, सिल्वर 2, ब्रॉन्झ 4, टोटल 7. याप्रमाणे 48 क्रमांकावर आपला भारत देश आहे. भारतीय ऑलिम्पिक संघ. देश भारत. संकेत IND. स्थापना इसवी सन 1927. खंडीय संघटना OCA. मुख्यालय ऑलिम्पिक भवन नवी दिल्ली. अध्यक्ष N रामचंद्रन. कार्यकारी सचिव राजीव मेहता. भारतीय ऑलिम्पिक संघाची माहिती आपण आता पाहिली. 2020 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक विजेता भालाफेक ॲथलीट नीरज चोपडा. नीरज चोपडांचा जन्म आणि कुटुंब. भालाफेक ॲथलीट नीरज चोपडाचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी भारताच्या हरियाणा राज्यातील पानिपत शहरात झाला. नीरज चोपडाच्या वडिलांचे नाव सतीश कुमार आहे आणि आईचे नाव सरोज देवी आहे. नीरज चोपडाला 2 बहिणीही आहेत. भालाफेक खेळाडू नीरज चोपडाचे वडील हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खंदारा या छोट्याशा खेड्यातील शेतकरी आहेत, तर त्याची आई गृहिणी आहे. नीरज चोपडाला एकूण 5 भावंडे आहेत, त्यापैकी हा सर्वात मोठा आहे. नीरज चोपडा यांचे शिक्षण. भालाफेक खेळाडू नीरज चोपडा याने आपले प्राथमिक शिक्षण हरियाणामधून केले. मिळालेल्या माहितीनुसार त्याने ग्रॅज्युएशनपर्यंत पदवी प्राप्त केली आहे. सुरुवातीस शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीरज चोपडा BBA महाविद्यालयात दाखल झाला आणि तेथून त्याने ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली. नीरज चोपडाचे कोच. नीरज चोपडाच्या प्रशिक्षकाचे नाव उवे होन आहे. जर्मनीचे पेशेवर माजी भालाफेकपटू. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतरच नीरज चोपडा इतकी चांगली कामगिरी करीत आहे. नीरज चोपडाचे वय आणि वैयक्तिक माहिती. भालाफेक खेळाडू नीरज चोपडा सध्या 23 वर्षांचा आहे. नीरज चोपडाने ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भालाफेक खेळ प्रकारात सुवर्ण पदक मिळवल्याने 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा होणार आहे. याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. नीरज चोपडा यांना मिळालेले पदक आणि पुरस्कार. वर्ष, पदक आणि पुरस्कार. 2012 राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिप पदक, सुवर्ण पदक. 2013 राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप रौप्य पदक. 2016 तिसरा विश्व ज्युनियर अवॉर्ड. 2016 एशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप रौप्य पदक. 2017 एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप सुवर्ण पदक.
2018 एशियन गेम्स चॅम्पियनशिप सुवर्ण गौरव, 2018 अर्जुन पुरस्कार, 2021 टोकियो ऑलिम्पिक 2020 सुवर्ण पदक. वेटलिफ्टर मीराबाई चानू रौप्य पदक. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्य पदकावर नाव कोरलं. महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात 87 तर क्लीन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचललं. 8 ऑगस्ट 1994 मणिपूर येथल्या छोट्या गावात मीराबाई यांचा जन्म झाला. मीराबाई चानूचे प्रशिक्षक विजय शर्मा यांना 10 लाख रुपये दिले जातील असं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी जाहीर केले आहे. त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. वयाच्या 11व्या वर्षी मीराबाई अंडर 15 चॅम्पियन होत्या आणि 17व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियन. ज्या कुंजुरानी यांना बघत मीराबाईंच्या मनात चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जागृत झालं. त्यांचं कुंजुरानी यांचा 12 वर्ष जुना विक्रम मीराबाई यांनी मोडीत काढला. वर्ल्ड चॅम्पियनशिप सोडून मीराबाईंनी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्वर मेडल जिंकलं होतं. कुस्तीपट्टू रविकुमार दहिया. कुस्तीपट्टू रविकुमार दहिया याने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल 57 किलो गटात पटकावले रौप्य पदक. कुस्तीपट्टू रविकुमार दहिया याने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल 57 किलोच्या अंतिम फेरीत रशियाचा 2 वेळचा विश्वविजेता झौर उगेयेवकडून 4-7 पराभूत होत रौप्य पदक जिंकले. रविकुमार दहिया 12 डिसेंबर 1997 हा भारतीय कुस्तीपट्टू आहे. रविकुमार हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावचा रहिवासी आहे. त्याने 2019 मधील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आणि 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली. पी.व्ही. सिंधू उर्फ पुसारला वेंकटा सिंधू. वैयक्तिक माहिती. जन्मनाव पुसरला वेंकटा सिंधू. जन्मदिनांक 5 जुलै 1995. वय 26. जन्मस्थळ हैदराबाद, भारत. उंची 1.79 मीटर 5 फूट 10 इंच. वजन 65 किलो 140 पाऊंड. देश भारत. कार्यकाळ 2008 पासून. हात उजवा. प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद. पुसारला वेंकटा सिंधू उर्फ पी.व्ही. सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटन पट्टू आहे. 2016च्या रिओ दी जानेरो येथील उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले. 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिने कांस्य पदक जिंकले. सिंधू ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिम्पिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. ती जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय ठरली. तसेच सिंधू ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. पुरस्कार: अर्जुन पुरस्कार 2013, पद्मश्री 2015, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2016, पद्मभूषण पुरस्कार 2020. कांस्य पदक विजेती लवलीना बार्गोहेन. लवलीना बार्गोहेन 2 ऑक्टोबर 1997 ही भारतीय हौशी मुष्टियोद्धा आहे. तिने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. तिने 2018 आणि 2019 साली AIBA महिला जागतिक मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप, AIBA महिला जागतिक मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले. बार्गोहेनने
नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक आणि गुवाहाटीमध्ये झालेल्या दुसऱ्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि 69 किलो वेल्टरवेट श्रेणीत तिने तिसरे स्थान मिळवले. लवलीना ही आसाम राज्यातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला आहे आणि शिवा थापा यांच्यानंतर राज्यातून देशाचे प्रतिनिधित्व करणारी दुसरी मुष्टियोद्धा आहे. 2020 मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारी ती आसाममधील 6वी व्यक्ती ठरली. कुस्तीपट्टू बजरंग पुनिया कांस्य पदक. वैयक्तिक माहिती. पूर्ण नाव बजरंग पुनिया. राष्ट्रीयत्व भारतीय. निवासस्थान हरियाणा भारत. जन्मदिनांक 26 फेब्रुवारी 1994. वय 27. खेळ देश भारत. खेळ कुस्ती. खेळांतर्गत प्रकार फ्रीस्टाईल कुस्ती. प्रशिक्षक योगेश्वर दत्ता. कुस्तीपट्टू बजरंग पुनिया. पदक माहिती. भारत या देशासाठी खेळताना पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा कांस्य 2020 टोकियो 65 किलो. कांस्य 2013 बुडापेस्ट 60 किलो. रौप्य 2018 बुडापेस्ट 65 किलो. भारतीय हॉकी संघ. भारतीय हॉकी इतिहास. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक मध्ये एकूण 28 पदके मिळवली आहेत. त्यापैकी सर्वात जास्त 12 पदके हॉकीमध्ये आहेत. बऱ्याच काळापर्यंत भारताचा पुरुष हॉकी संघ ऑलिम्पिक खेळात सर्वोच्च स्थानावर होता. 1928 ते 1956 या काळात लागोपाठ मिळवलेल्या 6 सुवर्ण पदकासह 1928 ते 1980 या 12 वर्षाच्या कालखंडात पुरुष हॉकी संघाने तब्बल 11 सुवर्ण 8, रौप्य 1, कांस्य 2 पदके मिळवली. ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्य पदकांची कमाई केली आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. भारतीय हॉकी संघाला 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळाली आहे. कांस्य पदकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत रिओ कांस्य विजेत्या जर्मनीवर 5-4 अशा गोल फरकाने मात केली. कांस्य पटकावल्यानंतर देशभरात आनंदाची लहर उमटली असून जल्लोषासह मनदीप सिंगच्या संघावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय दिन विशेष. जागतिक वन दिन 21 मार्च. जागतिक काव्य दिन 21 मार्च. जागतिक जल दिन 22 मार्च. जागतिक हवामान दिन 23 मार्च. जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च. जागतिक रंगभूमी दिन 27 मार्च. जागतिक वनजीव दिन 3 मार्च. जागतिक महिला दिन 8 मार्च. जागतिक किडनी दिन 12 मार्च. जागतिक गणित दिन 14 मार्च. जागतिक ग्राहक दिन 15 मार्च. जागतिक अपंग दिन 17 मार्च. जागतिक चिमणी दिन 20 मार्च. धन्यवाद. आर्यन अग्रवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनियर कॉलेज बारामती तर्फे निर्मिती, संकलन व सादरीकरण श्री मोहिते अरविंद महादेव. चला विद्यार्थी मित्र, आपण आता या व्हिडिओवर आधारित असा प्रश्नावलीचा भाग पाहूया. धन्यवाद.